दिवशी एक गोष्ट आली, त्याला संप्रदायाची पोटी म्हणायची. त्यात असं सांगितलं होतं, पोटीने डोंगरे बाबांचं ते पुस्तक आहे आणि त्या रामायण रहस्य नावाच्या पुस्तकामध्ये डोंगरे बाबांनी विश्लेषण करताना सांगितलं, अज्ञातपणातनं झालेल्या पापाला मुक्ती मिळण्यासाठी 5 गोष्टी करायच्या. नीट ऐकावं का, आज आपल्या गोष्टीला हे अनुरूप आहे. त्यांनी सांगितलं, शास्त्रकार म्हणतात ज्ञातपणानं पाप झालं तर त्याला कुठंच मुक्ती नाही. चुकून झालेल्या पापासाठी गंगा अवतीर्ण झाली, पण मुद्दाम केलेल्या पापाला जगातली कुठलीच गंगा धुवून काढत नाही. पण अज्ञात पापाकडनं 5 गोष्टींना मुक्ती मिळते. एवढ्या गोष्टी घरी घेऊन जा, म्हणजे मामाच्या दरबारात आला तर एवढं फायदा नाही. एक, अज्ञातपणाचं पाप झालं तर आपण काय करायचं. पहिली गोष्ट, आपण अग्नीला नैवेद्य द्यायचा, त्याला अग्निकाश म्हणायचं. अग्नीला नैवेद्य आहुती द्यायची. जुन्या काळातल्या माता माऊली भाकरी करत असताना कानवाला बारक्या तयार करायचे आपा आणि पहिले त्या चुलीत टाकायचे का नाही. जुन्या काळातल्या डोक्यावर बदल घेणारी लक्षात येईल माझ्या. आता गागरावाल्यांनी माना हलवणार, ते जुन्या काष्टेतल्या बायांना